तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करतोय. तर सगळ्यांना सुप्रभात. आणि चला आता पुढे दिवसभर आपण तुम्हाला दाखवत राहू की आपण आता मंदिरात चाललोय. केदारनाथ मंदिर म्हणून तिथं नेहरूनगर मध्ये, तिथं आपण चाललोय. तर तुम्ही पुढे बघत राहा. चला सुरुवात करतो. सध्या जास्त वेळ झाला, सकाळी जायचं होतं पण मम्मीला सोडायला आलो आणि ते ट्रॉफिक मध्ये अटकलो, त्यामुळे वेळ झाला. तरी सुद्धा आपण चला पुढे बघत राहावा. आणि आज पाऊस असल्यामुळे आज खूप एन्जॉय होणार आहे आपलं. पावसामध्ये मुंबई आणि मुंबईमध्ये पाऊस म्हणजे काय विषय हार्ड आहे. बघत राहावं फक्त. चला अशा रीतीने आता पुढं नेहरूनगर बस स्टॉप येईल. तिथून आपल्याला आतमध्ये लेकला जायचं. आपण पण एक वेळ तिकडे पॅसेंजरला घेऊन गेलो तेव्हा मला माहित झाले. आपण फर्स्ट टाइम चाललो तिथं आतमध्ये. जराशे चुकलो तर रोड सांगता येत नाही, तरी पण आपण प्रयत्न करू बरोबर जायचं. चला अरे बघा, महामंडळ पुढे 14 गाडी आले. इथं शिवशाही गाडी बाहेर निघते. आनंदच वेगळा होतो की या गाड्या बघितल्यानंतर महामंडळाचा. परत अलिबाग पनवेलवरून डायरेक्ट कडक कडक. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं. त्याला कलेक्टर कॉलनी बोलतात. आपण तिथून चाललोय आता आतमध्ये. बघू आता कसं कसं काय काय बघू निवेदन. तुम्ही फक्त बघत राहा शेवटपर्यंत. तो तर नाही असं वाटत आहे. इथं काय विनायक दामोदर सावरकर गार्डन. खूप मोठं यार स्टेडियम असलं होतं त्या बाजूला. सध्या आपण आउटसाईडला आलं वाटायला लागलोय मला, बट आपण शोध घेणार त्या भागात आहे. आपण डायरेक्ट ह्या साईडला निघालेलो आहे. तर आपण इथून डायरेक्ट आता यू टर्न घेऊन जावं डायरेक्ट. शोध कसा घ्यायचा. आपण पुढून इथं वरती असल्यामुळे पण प्रॉब्लेम होता बघा. तरी पण आपण जाऊया. इथून आपण आतमध्ये टाकू शकतो गाडी. बघत भाऊ, काय वाटतंय तुला, आपल्याला मंदिर भेटू शकतं? भेटणार ना बाबा. तू बोलला तर नक्कीच भेटेल. वातावरण बघा, वातावरण खतरनाक वातावरण. हे सगळे गव्हर्नमेंट आहे इकडे. सगळं गव्हर्नमेंटवाले लोक आहेत इकडे. जस्ट टुगेदर आहे. तर सध्या आपलं बरोबर आलोय आपण. जरा आपण चुकीच्या एरियामध्ये गेलो. आपल्याला आता विचारल्यानंतर सांगितलेलं एवढं देवाने फोन गोड दिले तर विचारणं गरजेचं आहे. आता फोन उचलावा. कुणाचा मम्मीचा कदाचित कॉल आलेला असणार आहे आपल्याला. तर आपण त्याचा उचलून कॉल केदारनाथ मंदिर समोरच भेटलेला आहे आपल्याला. आणि आज खूप गर्दी आहे असं वाटत आहे. दाखव तिकडे अजून जवळ. हा बोला की एक तर नेहरूनगरला. नेहरूनगर लावून नाही देणार. काय मंदिर येतं पुढे पुढे काय इथनं माणसं येते तिकडे डायरेक्ट. आपण आता आलोय इथे नेहरूनगरला. आता मंदिरामध्ये चाललोय. गाडी तर पार्किंग केली, जागा नव्हती. तर चला पुढे बघू, तुम्हाला दाखवतो. चला तर आता आपण आलोय इथं समोरच येत आहे. कधी कधी नसतं फुरक्यावरती. बघ गाडी नाही तर गाडी उडवून टाकायची आपल्याला. आजचा दिवस खूप बिझीच जाणार आहे. तरी सुद्धा एक वेळ येच होते इथं मंदिरामध्ये. तर आपण आता आलोय. जस्ट सेल्फी घेऊ आपण. चला पुढे जराशी.
किती भारी गायला वासरू ठिकाणी दाखवले आणि तर आता आमचं दर्शन झालंय. आता चाललोय आम्ही तिथून आता घरी जातो. आपली गाडी तिकडे पार्किंग केली तर दोघं पण आता चाललोय. भाऊ 2 नंबरचा भाऊ माझा ओळखत असतो मी रोहनला आणि मी. तर त्याला बघूया आता रोड क्रॉस करूया आधी. बाय. सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही जास्त मंदिरात जात नाही. खूप दिवसातून आज मंदिरामध्ये आलो. वेळ टाईमच नाही भेटत. त्यापायी जराशी गडबड झाली. माहिती कमी असल्यामुळं थोडीशी एंट्री वगैरे कुठून आहे तर हळू होणार माहिती सगळं. जेव्हा आपली मेंटॅलिटी आर्थिक परिस्थिती सगळी सुधारते ना तेव्हा सगळं काय मेंटॅलिटी बरोबर येते. तर आपली गाडी आता बघा इथंच उभा आहे. तर चला पुढं बघत राहा व्हिडिओ रेग्युलर. तर आता आपण इथून जाऊया. आता सध्या नाश्ता करायला जाऊया. आपण काय खाल्लं नाही सकाळी तसं सांगतो. तर आज भाऊ पण सोबत आहे. मी तर कायम बाहेर खातच असतो गाडीवर असल्यामुळं. तर आज भाऊन आपण जाऊया काहीतरी बाहेरचं म्हणजे डोसा वगैरे खाऊया. तर बघत राहा पुढे व्हिडिओ. सध्या तर मला वाटतं सायन्सचा ब्रिज तोडल्यामुळे टिळकनगरच्या ब्रिजवरती एवढं खतरनाक ट्रॉफिक आहे की काय सांगू एका जागेवरती 5-5 मिनिट थांबायला लागतंय. तर ते पुढची सिच्युएशन बघून आपण हल्लापूर साईडला जायचं का राजवाडी साईडला जायचं, राजवाडी हॉस्पिटल साईडला, हे आपण पुढे आता डिसाईड करूया. कारण की खूप वेळ जायचं काय मतलब नाही. भूक एकदम जाम लागले पोटाला. तर तुम्ही बघत राहा पुढे आणि सपोर्ट करा मित्रांनो. जेवढा सपोर्ट तुम्ही करणार तेवढं मला व्हिडिओ बनवायला एकदम आतून एक असं ना आनंद होणार. आनंद तसा तुमचा सपोर्ट आहे. माझ्या अपेक्षापेक्षा जास्त व्ह्यूज येतात आहे मला. कारण की सुरुवातीला एवढे व्ह्यूज येणं सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 5 लोकांनी जरी बघितलं तरी मला 5 लोक बघतात त्याचा आनंद खूप मोठा आहे. तर तुम्ही बघत राहा. छोटासा एक प्रयत्न चालू आहे माझा. तर मित्रांनो इथूनच बघा टिळकनगरच्या ब्रिजवरूनच ट्रॉफिक लागलेला. तर आपण प्रयत्न करू राजवाडी हॉस्पिटलवरनं जायचा. कारण की इथून पूर्ण कुर्ला डेपोपर्यंत जायला 1 तास जाईल. एवढं खतरनाक ट्रॉफिक आहे. तर आपण प्रयत्न करू सरळ जाऊ आपण आणि डायरेक्ट राजवाडी हॉस्पिटलपासून घाटकोपरवरून जाऊ. हा टिळकनगरचा मेन वरचा जो ब्रिज आहे तो. तर मित्रांनो एक गोष्ट वाईट वाटते त्या साईडला दाखवू की तिथं जे म्हणजे टॅच्यू आहेत जवानांची. तर माझी खूप इच्छा होती की त्याला जाऊन कपडा वगैरे मारावं. पण मला नाही वाटत की त्याला अलाव असेल हात लावणं. कारण की ते BMCच्या वगैरे काहीतरी महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असतात. तर त्याच्यावरती जे धूळमटी बसले ना त्याच्याकडे जराशी लक्ष द्यावं गव्हर्नमेंटना. खूप चांगलं वाटेल. असे खूप टॅच्यू आहेत मुंबईमध्ये कुठे आहेत की त्याच्याकडं अशी माती वगैरे. मान्य करतो दूषित प्रमाणामुळे नाही कोण काय करू शकत. तर थोडं लक्ष दिलं तर लय चांगली गोष्ट आहे. आणि एवढं मस्त आहे ना ते आर्मीमधले जवानांचा फोटो आहे. तुम्हाला दिसेल चालू झालं तर सिग्नल लागलाय. तर आता सिग्नल सुटला आहे बट लगेच गाडी टाकणं पाप आहे. असं आधीमध्ये येतात. तर आपण आता जाऊया ना तर सिग्नल बंद होईल. असं लेडीज असतात मोबाईलवर पुढे गाडी नाही घेणार मोबाईल चालवणार काय बोलणार. तर आठची आहे आपलेच लोक. इकडे गेलं का जे कार्गोचे असं म्हणजे समजा की मटेरियल पाठवतात ना मोठं मोठं तिकडं त्याचं आहे गोडाऊन. दादासाहेब थांबा जरा जाऊ द्या आम्हाला.
पण असं पण 10 लाखाची गाडी घेतली तर आता शेत नाही तर असंही काम करावं लागतं मित्रांनो. गाडी घेणं चालवणं सोपं नाही. फक्त ते घ्यायच्या आधी लोकांची गाडी बघून वाटतं अरे यार मी पण घेईल मी पण चालवेल. तसं काय नसतं. जेव्हा त्या क्षेत्रात आपण उतरतो त्यावेळेस कळतं. आपण वर्दी नाही घातली तर विषय असा झाला की फॅमिली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर डॉक्युमेंट आपलं सगळं ओके. फक्त एवढंच आहे की आपण वर्दी नाही घातली. ते पण मंदिरात जायचं होतं म्हणून नाही घातलं. तर आपण विदाऊट वर्दीचं शक्यतो निघत. खूप टाइम गेला. खूप टाइम म्हणजे जबरदस्त काम केला. एक टाइम आणि गेला. त्याला ते दळबद्रे असतात मध्ये त्याला गाडी उचलता नाही येत. त्याला किती गेअरवरती उचलते काम आहे. काय बोलणार रे देवा. तशी मला भेटत आहे सगळे असे. तर मित्रांनो आता आपण नाश्ता केला पोट भरून मस्तपैकी दोघांनी. आणि आता आपण चाललोय घरी. तर आपण आता व्हिडिओ जायचं शेवट करूया. आणि तुम्ही बघत राहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. असं सपोर्ट करा. व्हिडिओ बघत राहा माझी म्हणजे मी बनवत राहील तुम्हाला दाखवत राहील. आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.